स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सलीम खान यांनी अंबरनाथमध्ये एक कार्यक्रम घेतला। सर्वप्रथम मी अंबरनाथकरांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि स्मरण सर्वांना असावं की ही लढाई आपण लढलो तो इंग्रजांच्या विरोधात लढलो। आता 80 वर्षानंतर ह्या देशाच्या सामाजिक एकतेचे नवीन दुश्मन तयार झालेले आहेत आणि ते लोक हे नवीन दुश्मन जे आहेत हे आपलेच आहेत आणि ह्या देशामध्ये जातीय धर्म भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून 80 वर्षानंतर परत एकदा आझादी आणि ती सर्वप्रथम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अंबरनाथच्या नागरिकांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। परंतु आता इंग्रजांपासून स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, बेरोजगारीपासून जातीयवादापासून आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळणार आणि म्हणूनच मला वाटतं की 80 वर्षानंतर भारतामध्ये दुसऱ्यांदा परत एकदा स्वातंत्र्य लढा उभारावा लागेल आणि तो लढा उभारत असताना भारतामध्ये असलेले जे मूळ प्रश्न आहे आणि जे लोक ह्या भारताची संविधानिकता तोडायचा प्रयत्न करत आहेत अशांच्या विरोधात आपल्याला एक स्वतंत्र लढा उभारावा लागेल आणि त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला परत एकदा भेटावं लागेल। मी परत एकदा अंबरनाथच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अस्सलाम वालेकुम, नमस्कार दोस्तों। आज 15 अगस्त के पूरे देशवासियों को दिल से हार्दिक शुभकामनाएं। आज 15 अगस्त के इस मौके पर जो हम आज़ादी मना रहे हैं, क्या ये झंडा वंदन से या लड्डू बांटने से ये सबसे हम आज़ादी मना रहे हैं? 1942 में मीना तांगी हाजरा एक लेडीज़ थी। जब 1942 में जब उन्होंने भारत छोड़ो आंदोलन किया था, उन्होंने 73 साल की उम्र में उन्होंने अपने जान को कुर्बान कर दिया और उनको अंग्रेज़ों ने जब गोली मारा फिर भी उस तिरंगे को उन्होंने छोड़ा नहीं, उस झंडे को उन्होंने गिरने नहीं दिया। तो दोस्तों, आज सवाल ऐसा है कि आज हम लोग क्या देशभक्ति कर रहे हैं? क्या देशभक्ति यही है कि हम लोगों को आपस में लड़ाया जाए, आपस में एक दूसरे का फसाद किया जाए? तो दोस्तों, ये सब चीज़ की ज़रूरत नहीं है। आज ज़रूरत है हमको एक अंबरनाथ के लिए मैं बताऊंगा कि अंबरनाथ को एक स्वच्छ भारत अंबरनाथ बनाना है, ग्रीन अंबरनाथ बनाना है, कचरा मुक्त अंबरनाथ बनाना है। और दोस्तों, आज देशभक्ति के आज इस मौके पर मैं अपने दोस्तों से अपील करूंगा कि वो जो बच्चे स्कूल में पढ़ रहे हैं, अगर वो किसी वजह से अपना ट्यूशन के फीस या मतलब स्कूल का फीस नहीं अदा कर पा रहे हैं, वो उनका मदद करे। वो भी एक देशभक्ति है। कोई बुजुर्ग अगर रास्ता नहीं क्रॉस कर पा रहा है, वो किसी वजह से मजबूर है, उसको भी रास्ता क्रॉस कराए, वो भी एक देशभक्ति है। तो कहीं गड्ढा है, कहीं कचरा है, ये साफ सफाई भी एक देशभक्ति है। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। चंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जो सलीमबाईंनी कार्यक्रम घेतला आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचं सत्कार आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप वगैरेचा कार्यक्रम घेतला आहे। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण हा जो कार्यक्रम घेतला खरोखर स्तुत्य कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण लोकांना जी मदत केली त्या मदतीबद्दल मी खरोखर मनापासून पक्षाच्या वतीने तुमचे आभार मानते। आपण बघितलं की देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले आणि 80 वर्षामध्ये आपण बघितलं की आजपर्यंत आपल्या लोकांच्या मध्ये जे आता नवीन सरकार आले, या सरकारच्यामुळे आपल्याकडे बघितलं किती प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत। महागाई वाढलेली आहे, नंतर आपल्याला चांगले रस्ते नाहीत, चांगलं पाणी नाही आहे, ग्रामीण भागात तर खूप वाईट परिस्थिती आहे। म्हणजे आमच्या जवळ धरणं आहेत पण आम्हाला पाणी नाही आहे, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे सरकारच्या काळामध्ये। आणि आपण पाहतोय की आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री असताना किंवा साहेब स्वतः संरक्षण मंत्री होते त्यावेळेस साहेबांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या। जवळजवळ देशामध्ये कितीतरी कारखाने असे होते की स्वतः सरकार चालवत होते आणि ते आज ते सध्या बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे बरेचसे कामगार देखील बिनकामाचे म्हणजे कामगारांना काहीच काम राहिलेलं नाही, म्हणजे ते अगदी रिकामे झालेले आहेत। आणि आज बेकारीची प्रश्न इतका मोठा आहे, विद्यार्थी मुलं शिकतात पण काम नाही आहे मुलांना,
बेकारीचा प्रश्न देखील खूप मोठा आहे. महिलांवर अत्याचार होतात. किती मोठ्या प्रमाणात आता बघतो आपण की कितीतरी महिलांवर अत्याचार झाले, किती अन्याय झालाय. लहान लहान मुलींवर बलात्कार होतात. हे चांगली गोष्ट नाहीये आणि आपल्याला देशाला कुठे घेऊन गेले ते लोक. याच्या विरोधात आपल्याला आंदोलनं केली पाहिजेत. आपण याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. म्हणून आपण सगळेजण एकत्र राहून आणि मोठ्या संख्येने एकत्र राहून प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये शहरामध्ये आपण ही आंदोलनं केली पाहिजेत, जेणेकरून सरकार कुठल्याही हालतमध्ये हे सरकार हटवलं पाहिजे. याच्याकरता आपण सगळे मिळून एकत्र राहून प्रयत्न करू. सलीमबाई, तुम्ही खूप चांगला उपक्रम घेतलात, एकदम छान कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाबद्दल मला थोडं उशीर झाला, मी दिलगिरी व्यक्त करते. कारण माझी एक मोठी शाळा आहे तिकडे शहापूरला, खाडे विद्यालय, आणि मग तिथे मला झेंडावंदन होतं, माझ्या हस्ते झेंडावंदन होतं. त्यामुळे मला तिथले कार्यक्रम सगळं आटपून यायला उशीर झाला. पण तरी देखील मी म्हटलं नाही, तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय तर मला गेलंच पाहिजे, म्हणून मी आज त्याच्याकरता खास इथं तुम्हाला भेट द्यायला आली. सगळेजणांनी तुम्हाला चांगलं सहकार्य केलं म्हणून आजचा कार्यक्रम चांगला झाला. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि तुमचे देखील धन्यवाद करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.